एनडीटीव्ही मराठीवर दिवसभरात राज्यासह देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या त्यांचे अपडेट्स आपण पाहत असतो आणि आता वेळ आहे ती बातम्यांसह त्या बातमीमागची बातमी पाहण्याची, अर्थात न्यूज आणि व्ह्यूज एकाच वेळी पाहण्याची। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी संघटनांची बैठक पार पडली। सह्याद्री अतिथीगृह इथं पार पडलेल्या बैठकीमध्ये सकल ओबीसी संघटनांनी आपली भूमिका मांडली आहे। तर ओबीसी बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांकडून दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या। पहिली मागणी म्हणजे 2 सप्टेंबर रोजी सरकारने काढलेला शासन निर्णय हा ओबीसीला धक्का लावणार आहे, हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। आणि दुसरी मागणी म्हणजे 2014 पासून राज्यात दिले गेलेले जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र यांची श्वेतपत्रिका काढावी। या बैठकीत मंत्री पंकजा मुंडेंची देखील उपस्थिती होती। कुणबी दाखले जे मराठा समाजाला दिले जात आहेत त्या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दुसरीकडे हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी या बैठकीत विजय वडेट्टीवारांनी केली। मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या मागण्या केल्यात। या बैठकीला छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडेंचा मंगेश ससाणे आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांची देखील उपस्थिती होती। ओबीसी बैठकीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। तर विधी व न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काय काढला? ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योतीसाठी सरकारी निधी लवकर का उपलब्ध होत नाही असा सवाल भुजबळांनी या बैठकीत उपस्थित केला। मनोज जरांगेंविरोधात ओबीसी नेते एकवटले असून जीआर रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं जरांगे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर मराठा आरक्षणाला विरोध करा हे राहुल गांधींनी विजय वडेट्टीवारांसारख्या काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचं दिसतंय। काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसून येत आहे। मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर उपकार केले, त्या उपकाराची परतफेड काँग्रेसकडनं सुरू आहे असं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तर पुरेशा निधीची तरतूद केलेली असताना देखील राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या स्वच्छता होत नाही आणि रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहे, हे चित्र आहे। गंभीर बाब म्हणजे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा आणि स्वच्छता राखण्याच्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या आदेशांनाही प्रशासनानं केराची टोपली दाखवली। शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारनं मागेच घेतला होता आणि त्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती होऊन काही ठिकाणी कामं सुद्धा सुरू झाली। मात्र फेब्रुवारी 2025 मध्ये आरोग्य सेवा सहसंचालकांनी निधी अभावी सेवा स्थगित करण्याचं पत्र सगळ्या उपसंचालकांना दिलं आणि तेव्हापासून यांत्रिकी साफसफाई ठप्प झाली आहे। त्यानंतर मार्च महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रुग्णालय साफसफाईसाठी 130 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाचा भरघोस निधी स्वच्छतेसाठी उपलब्ध झालाय, तरीही रुग्णालयात सफाई होत नसल्यानं रुग्णांमध्ये प्रचंड संताप आहे। मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये आपल्या शौर्यानं लढत वीरमरण पत्करलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांच्या कन्येला अखेर राज्य प्रशासनामध्ये सन्मानानं स्थान मिळालंय। तर शहीद प्रकाश मोरे यांच्या कन्या अनुष्का प्रकाश मोरे यांची अनुकंपा तत्वावर राज्य प्रशासकीय सेवेत औषध निर्माता गट ब या पदावर नियुक्ती करण्यात आली। अनुष्का मोरे यांनी बी फार्मसी शिक्षण पूर्ण केलंय। अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरीसाठी त्या पात्र असताना औषध निर्माता गट ब हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात येतं। या पदावर अनुकंपा तत्वावर थेट नियुक्ती देण्यासाठी नियमांचं बंधन होतं। मात्र शहीद कुटुंबियांना न्याय देण्यासाठी एमपीएससीनं त्यांच्या विशेष नियमांमध्ये शिथिलता दर्शवत अनुष्का मोरे यांना एक विशेष बाब या पदावर नियुक्ती देण्यास त्यांनी सहमती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी पुढाकार घेतलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विशेष अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे शहीद कुटुंबियांना दिलासा मिळालाय। अनुष्का मोरेंची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई शहर येथे आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये खुल्या गटातनं करण्यात आली आहे। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम म्हणून भाजीपाल्यांचे दर आता बाजारपेठांमध्ये गगनाला भिडले। तर शेतकऱ्यांचा शेतमाल हा शेतातच खराब झाला, त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि त्यामुळे साधारणतः आठवड्याभरात भाज्यांचे दर 40 ते 50% वाढले। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकीकडे शेतकरी संकटात आहेच, दुसरीकडे आता सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचं सुद्धा बजेट कोलमडत आहे। भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यासाठी बीसीसीआय कडून टीम इंडिया जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये शुभमन गिलला वनडेचा कर्णधार बनवण्यात आलाय। भारतीय संघ निवडण्यासाठी अहमदाबादमध्ये निवडकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शुभमन गिल, उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली। तर रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळानंतर पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहे। या दोघांनी शेवटचा सामना भारतासाठी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेला, म्हणजे जवळपास 7 महिने झाले। 7 महिन्यानंतर दोघे पुन्हा एकदा मैदानात एकत्र दिसतील। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत पहिल्यांदाच ही वनडे मालिका खेळत आहे। गुंड निलेश घायवळचं बनावट आधार कार्ड आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय।
तर निलेश घायवळ याचे 2 आधार कार्ड असल्याचं त्यांनी तयार केल्याचं समोर आलंय. एक आधार कार्ड पुणे कोथरूडचं, दुसरं आधार कार्ड गौर घुमनट अहिल्यानगर इथलं आहे. निलेश घायवळनं जे आधार कार्ड पासपोर्ट बनवण्यासाठी दिलं त्यावर त्याने त्याचं नाव देखील बदललंय. म्हणजे घायवळ ऐवजी त्यानं आपलं नाव त्या आधार कार्डवर गायवळ असं केलंय. घच्या ऐवजी गचा वापर केला आणि बनावट आधार कार्डच्या आधारे पासपोर्ट काढला. नाशिक जिल्ह्यातील कळवण पोलीस स्टेशनवर आज संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावानं दगडफेक केल्यानं एकच खळबळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतमजूर विठोबा पवार यांचं अपहरण करून खून केल्याचा आरोप करत संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि याच आंदोलनात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद होऊन दगडफेक सुद्धा झाली. या हिंसक घटनेत पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले असून पोलीस वाहनांच्या काचा देखील फुटल्यात. पोलिसांनी अपहरणाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून तपास सुद्धा सुरू केला. तिकडे रायगड जिल्ह्यातील राजकारणामध्ये तणाव चिघळला. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर दळवी समर्थक चांगलेच संतप्त झाले. तर युवा सेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरात दाखल झाला. यावेळी देशमुखांना थेट इशारा देत राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान याआधीच राजा केणी यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरनं त्यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवतोय. ओबीसींना सर्वात मोठा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर आहे. मात्र सर्वात मोठा घातही याच दोघांनी केलाय असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तर ओबीसींना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागेल. ओबीसींना वंचितशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असंही आंबेडकर म्हणाले. याशिवाय मोहन भागवत कधी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात गेलेत का? आज मी बोललो म्हणून कदाचित पुढच्या आठवड्यात ते जातील असंही ते म्हणाले. विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस आहे. आणि घात कोणी केला महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा? ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएस केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसीच्या गेलं पाहिजे. वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे असं मोठं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्याच आहेत. जिल्हा परिषद महानगरपालिकांसह सगळ्या स्थानिक संस्थांवर प्रशासक राज्य सुरू आहे आणि त्यामुळे राज्यातील रखडलेल्या स्थानिकच्या निवडणुका नेमक्या कधी होणार अशी विचारणा होत होती आणि अशातच सर्वोच्च न्यायालयानं आदेश देत रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केलाय. मात्र त्या कधी होणार याबद्दल कोणालाच भाष्य करता आलं नाही. पण आता त्या लवकरच होतील अशी ग्वाही भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी दिली आणि त्यांनी फक्त लवकरच असं न सांगता त्या निवडणुका कधी होतील याचं एक साधारण वेळापत्रक सांगितलं. त्यामुळे आता इच्छुकांसह राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांना अटक देखील करण्यात आली. तर शंकर पाटोळेंवर कारवाईसाठी एका राजकीय पक्षाच्या आमदारानं देशाची नाही देशातील वातावरण दूषित करू नका असं जिया खान म्हणाले. इराणनं खुजेस्तान प्रांतामध्ये सशस्त्र हल्ला करणाऱ्या 6 जणांना फाशीवर चढवलंय. इराणच्या सरकारी मीडियानं याबाबत माहिती दिली आहे. जूनमध्ये इस्रायल आणि अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षानंतर या 6 जणांचा इस्रायलशी संबंध असल्याचा संशय होता आणि यातनंच या 6 जणांना इराणनं फासावर चढवलंय असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता बांगलादेशात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तर बांगलादेशच्या पूर्वेला असलेल्या सेंट मार्टिन बेटावर एक रिसॉर्ट बांधण्याची त्यांची योजना आहे. म्हणजे परदेशी लोकांसाठी एक विशेष झोन स्थापन केला जाईल. सूत्रांचं असं म्हणणं आहे की बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी नुकतीच न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली आणि तिथे सेंट मार्टिन बेटावर चर्चा झाली. युनुस यांनी ट्रम्प यांचे आशियासाठीचे विशेष सल्लागार सर्जिओ गोर यांची भेट घेतली आणि त्यात सेंट मार्टिनवर चर्चा झाली आणि या बेटाला अमेरिकन रिसॉर्ट म्हणून विकसित करण्याच्या पैलूंना अंतिम स्वरूप देण्यात आलं. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर पाहायला मिळतोय. केनिया आणि जपानमधील 2 प्रशिक्षकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. तर दिल्लीतील भटक्या आणि आता काही सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावे करणारे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी जोरदार हल्ला चढवलाय. रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की तिला जाळलं याची चौकशी करावी अशी मागणी अनिल परबांनी केली आहे. 1993 मध्ये
रामदास कदम यांच्या बायकोनं ज्योती कदमनं स्वतःला जाळून घेतलं, मात्र तिने स्वतःला जाळून घेतलं होतं की तिला जाळण्यात आलं होतं, यासाठी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं अनिल परब म्हणाले. रामदास कदम यांची नार्को टेस्ट करणं शक्य नसेल तर त्यांचे पुत्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी असं आव्हानच अनिल परब यांनी दिलंय. पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना, मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे. मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं, आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्यांचं ज्ञान कच्चं आहे. कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? या रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का, याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग आणि परत जावं कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये. हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालं आहे, त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित, असं मला वाटतंय. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधनं जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, CBIची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतो आहे, मी न्यायालयामध्ये जाणार. जी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, आज माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारण आहे, असे महिलांच्या, बायकांचे, कोणाच्या आणि कोणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होती. कसलं राजकारण करताय? सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव होते, स्टोववरती जेवण बनवत होती खेळला. स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला. आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये रूम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रिपदावर राहण्याचा? सोडा, मुख्यमंत्री त्याला वाचवतातच आहेत, परंतु दलालीचे पैसे जे लोक खात आहेत आणि जे लोकांना सल्ले देत आहेत, ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो, अहो नैतिक लाज असायला पाहिजे. नैतिक लाजेने तरी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता. आणि ज्या बारवरती वारंवार रेड होते
तरी देखील हे लोक सुधरत नाहीत. म्हणजे यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे. बाग नव्हता ही खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती, ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहे. तर एक मोठी बातमी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टी संदर्भात ही भेट घेतल्याची माहिती आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, भरीव मदत करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आष्टेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही मागणी केली आहे. मराठवाड्यामध्ये आणि माझ्या क्षेत्रामध्ये हिंगोली, नांदेड, यवतमाळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली आणि प्रचंड पद्धतीचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही मागेही एकदा मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि आजही घेतली. या संदर्भामध्ये भेट घेतली की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि भरीव मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे. 50,000 रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे. आणि आज पाऊस 1-2 दिवस उघडला तर आता आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी परिस्थिती झालेली आहे की सोयाबीन काढायला गेलं तर सोयाबीन काढायसारखी परिस्थिती नाही आहे किंवा काढायला गेलं तर त्याला पुरतसुद्धा नाही आहे. म्हणून अजून एकदा सरकारला आठवण करून द्यावी म्हणून मी आज साहेबांची भेट घेतली. तर शिवसेना शिंदे गटाकडून उद्या नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी हॉटेल डेक्कन प्लाझामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता ॲक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. आणि उद्या अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक शिंदेंच्या उपस्थितीत होते सायंकाळी हॉटेल डेक्कन प्लाझामध्ये. आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. शिवसेना शिंदे गटाचा उद्या नाशिकमध्ये मेळावा होणार आहेत. बूथ प्रमुख असतील, यासोबतच पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे हे स्वतः संवाद साधणार आहेत. आपण बघितलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत. भाजपने करत एकीकडे 100+चा नारा हा महापालिकेसाठी दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता शिवसेना शिंदे गटाची नक्की भूमिका काय असणार, एकनाथ शिंदे काय नक्की कानमंत्र पदाधिकाऱ्यांना देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकचे शिवसेना पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय उद्या नक्की हा मेळावा होतोय, काय नक्की याचा उद्देश? शिवसेनेच्या बूथप्रमुखांची कार्यशाळा उद्या होत आहे. जिल्हाभरातून हे सगळे बूथप्रमुख या ठिकाणी येत आहेत. आपल्याला माहिती आहे आगामी निवडणुका आहेत आणि शिवसेनेत अशा कार्यशाळा चालूच असतात. परंतु सर्वात आनंदाची बाब अशी आहे किंवा अभिमानाची बाब अशी आहे की हा बूथप्रमुखांचा थेट संवाद शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होणार आहे. त्यामुळे एक वेगळी ऊर्जा घेऊन हे सगळे बूथप्रमुख जातील. हे बूथप्रमुखांच्या कार्यशाळा साधारण 1-1.5 तास चालेल आणि यानंतर याचा समारोप माननीय एकनाथ शिंदे साहेब करतील. बरं, पण काय वाटतं आता महापालिका निवडणुका आहेत, 100+चा नारा भाजपने दिलेला होता, आपली तयारी आहेत का, मागणी आहे का सोबत? हे बघा, जो काही निर्णय पक्षप्रमुख घेतील तो सर्व शिवसैनिकांना शिरसावद्य आहे. त्यामुळे ते म्हटले महायुतीत लढायचं, महायुतीत त्यांनी सांगितलं सेपरेट लढायचं, सेपरेट. बरं, पण एक पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय भावना नाशिक शिवसेना कार्यकर्त्यांचं आपण बघू की बूथ प्रमुखांचं कार्य म्हणजे जे काही शिबिर इथे ठेवलं आहे त्यासाठी स्वतः शिंदेसाहेब येत आहे. याच्यावरून तुम्ही समजून घ्या की शिवसैनिकांसाठी स्वतः शिंदेसाहेब इथे येऊन सगळ्या आता कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्या दृष्टीने स्वतः शिंदेसाहेब इथे येणार आहेत. बरं, एकंदरीतच कसा उत्साह आहे, कारण आता या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा? खरं तर शिवसेना म्हटलं तर नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांचं या नाशिकवरती विशेष प्रेम होतं आणि वेळोवेळी नाशिकमध्ये काय घडामोडी होतात याच्यावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख लक्ष ठेवायचे. त्यानंतर आता जर या ठिकाणी तेवढंच प्रेम शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे लक्ष घालत आहेत. आणि आपण जे सांगितलं की नाशिक महापालिकेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये साधारणतः 35 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहे आणि साधारणतः 30 नगरसेवक असे की 1500च्या मतांनी त्या ठिकाणी फरकाने पराभूत झालेले आहे. म्हणजेच या ठिकाणी शिवसेनेला मानणारा हा मतदार आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणूनच ह्या निवडणुका असतील किंवा काय
यांना जे काही उद्या प्रशिक्षण आम्ही बूथप्रमुखांना या ठिकाणी शिबिर होणार आहे त्याच्यासाठी स्वतः शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहेत आणि त्यांची ते येणार असल्या कारणाने या ठिकाणी ही तयारी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जो निर्णय घेतील त्या आणि शिवसेना म्हटलं की आदेश चालतो, आदेशाचे पालन आम्ही सर्व शिवसैनिक करणार. आपण बघत आहोत खरं तर उद्या या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये मेळावा होणार आहेत आणि इथे देखील आता तयारी ही पूर्ण झाली आहे. एकनाथ शिंदे काय नक्की बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन विकीपॉर्सो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक. भिवंडीतून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचं रॅकेट आता उद्ध्वस्त केलंय. सेवाभावी संस्थेच्या आडून पैशाचं आमिष दाखवत धर्मांतर करण्याचा प्रकार सुरू होता आणि हे मोठं रॅकेट सुरू होतं. तर भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा या ठिकाणी अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देण्याचा कार्यक्रम होणार होता आणि त्या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचे मोठ्या प्रमाणावर साहित्य सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे.